बॉल सोडून दिलाय आणि त्या बॉलच्या पाठीमागे प्रत्यक्षात घडलं काय तर पंचांनी सांगितलं की हा दिशाहीन बॉल आहे. व्हाईट बॉलची घोषणा पहिलीच धाव व्हाईट बॉलने येते स्कोर बोर्ड वरती. मॅचला झाली सुरुवात. एका बाजूला संघ आहे दिवदेव, एका बाजूला आहे करंडी. अशी लढत दोन संघांमधलं हे घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये उद्घाटनाचा हा पहिला सामना आहे. भव्य दिव्य हा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. शिवसंकल्प नेहरू युवा मंडळ वागदरे पुरस्कृत जन्नी माता क्रिकेट क्लब वागदरे आणि अखेरकार पंचांकडे दाद मागितली होती या बॉलसाठी. आणि या स्पर्धेबद्दल आपण चर्चा करतो की नाविन्यपूर्ण पर्व क्रमांक 4 आहे आणि हे 4चं आयोजन त्याचबरोबर सुयश ग्राफिकचे सुयश भाऊ धनावडे यांचे आगमन आहे. त्यांचे आपण स्वागत करूया. पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक चांगलं ग्राफिक्स आहे आणि सध्याच्या घडल्या चर्चेमध्ये असणारे ग्राफिक्स म्हणजे सुयश ग्राफिक्स यांचे आगमन आहे. त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत. धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत. एक धाव धावफलकावरती आलेली आहे. ओव्हर नंबर 1 चा गोलंदाजी मार्ग वरती विजय चव्हाण एक चांगले ऑलराऊंडर आहेत करंडीचे. छोट्या उसळीचा बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल खाली. क्षेत्ररक्षक विकेटचं पतन. पहिला फलंदाज माघारी येतोय. धक्का क्रमांक पहिला लागलाय टीम देवदेव या टीमला आणि फलंदाज विनमय झुनगरे येथील माघारी. सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकला. त्यानंतर तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल लवजी जाधव, त्याचबरोबर किरण धनावडे सर आहेत, विनोद धनावडे सर यांचा आवाजही तुम्हाला ऐकायला मिळेल. म्हणजे तब्बल या स्पर्धेशी जोडले गेलेले हे 5 समालोचक आणि त्यांचा आवाज तुम्हाला यानंतर ऐकायला मिळेल. बॅटिंग ऑर्डर क्रमांक आता 3 वरती मैदानाच्या आतमध्ये किशोर झुनगरे आलेले आहेत. एका बाजूला पहिल्याच ओव्हरमध्ये संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलेला आहे. बॅटिंग करताना टीम दिवदेव एका बाजूला टॉस झाला होता. करंडी टीमने हा टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय. आतापर्यंत एक चांगला निर्णय. बॉलर विजय चव्हाण तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. हा बॉल सोडून दिला. त्यानंतरचा एक सिंगल धाव बॉलच्या पाठीमागे मिळते. अगदी सहजरित्या खेळलेला बॉल. प्रयत्न हाच होता की शेवटपर्यंत सोडून द्यायचा, परंतु नंतर दिलेली बॉलला दिशा. एक सिंगल धाव. पण विजय चव्हाण यांनी जी गोलंदाजी केली ना ती अगदी पायांवरती गोलंदाजी केलेली आहे आणि कुठेतरी हे पॅडलाईनचे जे बॉल आहेत ना पायांवरती असणारे बॉल फलंदाजांना अडचणीमध्ये आणतायत. किशोर सोपान एक चांगली जोडी आहे. क्षेत्ररक्षक येतील का, बॉलला अडवतील का की एक टप्पा घेत बॉल सीमारेषा ओलांडेल. झडप अपुरी आणि या स्पर्धेचा पहिला चौकार जन्नी माता चषक 2025 चा मारलाय. बॅटिंग करताना टीम दिवदेव या टीम कडून फलंदाज किशोर झुनगर यांच्या बॅटमधून पाहिल्या पावली हाताने चौकार खेळला आणि बॉल पाठवला सरळ 4 धावेंसाठी. पहिलाच चौकार या स्पर्धेचा रुबाबदार आहे, वजनदार आहे, बहारदार आहे, शानदार आहे आणि बॉल चाललाय सीमापार. एका बाजूला विजय चव्हाण जे चांगली गोलंदाजी करत होते त्यांच्यावरती आक्रमण केलंय. धावा 6 एक गडी बाद. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आणि या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये कोणतीही धाव. आला तो डॉट. एका बाजूला विजय चव्हाण यांनी आता कमबॅक चांगलं केलेलं आहे. सुरुवातीच्या बॉलचा जर आपण खेळ पाहिला तर एका बाजूला चांगली गोलंदाजी विजय चव्हाण यांची होती. एक बॉल महागडा. बॉलर तयार. आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक येतील का, फार लांबचा प्रवास करायचा आहे. टप्पा पडल्यानंतर अडवण्याचा प्रयत्न आणि अखेरकार क्षेत्ररक्षक आले, बॉल अडवला, बॉलची फेकी केली आणि काही धावा निश्चित टीम करंडी या टीमला मिळतील. 2 धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचलेली आहे. आता 8 धावा धावफलकावरती एक गडी बाद. चला घाई करा, कोणत्याही संघाला अधिक सवय देता येणार नाही. यानंतरची मॅच महाते 11 घरात घर. आपण तयार राहा. यानंतर आपल्याला टॉस साठी यायचं आहे, याची आपण नोंद घ्या. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे. धावा 8 धावफलकावरती आहेत, एक गडी बाद. चला दोन्ही संघांना विनंती आहे की आपल्याला अधिकचा वेळ घेता येणार नाही. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. एका बाजूला बॅटिंग करत असताना जो खेळ किशोर झुनगर यांनी केलाय तो चांगला आहे. 6 वरती बॅटिंग करत आहेत. एका बाजूला सोपान जे आघाडीच्या जोडीमध्ये मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत, 0 वरती बॅटिंग करत आहेत. एक भव्य दिव्य एक चांगलं आयोजन. बहुतांश आपण
5 सेकंड पॉवर प्लेलाही तुम्हाला दोनच खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर ठेवता येतील, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. पॉवर प्ले क्रमांक 1 आणि पॉवर प्ले क्रमांक 2 दोन्ही पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये फक्त तुम्हाला दोनच खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर ठेवता येतील, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. पीटीसी लाईव्हचं एक चांगलं प्रसारण या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट होत आहे. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात आणि गोलंदाजी मार्गवरती आयुष शिंगटे युवा खेळाडू. बॅकफूटवरती जात पंच करण्याचा प्रयत्न होता सोपानांचा, परंतु प्रयत्नांना यश मिळालं नाही. आयुष शिंगट्यांचा एक पहिला जो बॉल आहे तो अक्कूट टप्प्याचा होता, थोडंसं पाठी ओढला, बॉलला उसळी दिली आणि हा बॉल टाकलाय तो डॉट. आयुष शिंगट्यांनी हा बॉल डॉट टाकत या ओव्हरची केली सुरुवात. परंतु एका बाजूला बॅटिंग करत असताना टीम देवदेव या टीमला चांगली बॅटिंग करावी लागेल. पॉइंटच्या डोक्यावरतून खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक जातील का नाही, तोपर्यंत बॉल डिक्लेअर झोन मध्ये चालला एका धावेसाठी. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला प्रयत्न हाच आहे की विकेटची पतझड जी पहिल्या ओव्हरमध्ये झाली ती थांबवायची आहे, धावा कुटायच्या आहेत. बॅकफूटवरती जात पंच करण्याचा प्रयत्न, मिड ऑफला खेळाडू होते, बॉलच्या पाठीमागे लगेच आले, बॉलची फेकी तत्परतेने केली, कोणतीही धाव बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. एका बाजूला टीम देवदेवला बांधून ठेवलंय, जकडून ठेवलेलं आहे, परंतु टीम देवदेव या टीमला हात खोलावे लागतील, चांगली बॅटिंग करावी लागेल. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये तुमची पार्टनरशिप हा फार महत्वाचा घटक आहे, साझेदारी ही फार महत्वाची आहे आणि ती तुम्हाला बनवावी लागेल. साझेदारी, भागीदारी आणि या मॅचची घ्यावी लागेल जबाबदारी. बॅकफूट वरती गेले, पंच केलाय, डीप कव्हरला खेळाडू नाहीयेत, कलात्मक फटका, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. धनंजय कोळी सरांची एक वेगळी शैली, बॉल सीमा पार, चौकार. मी तुम्हाला क्रिकेटमध्ये साधावा लागतो आणि या बॉलच्या पाठीमागे तो साधला होता आणि बॉल सरळ पाठवला, डीप कव्हर, सीमा पार, धावा मिळाल्या बॉलच्या पाठीमागे 4. पर्व क्रमांक 4 नाविन्यपूर्ण आयोजन आहे. एक गावाकराच्या फॉर्मॅट मधील मालिकावीरासाठी पहिली बाईक आणि भव्य दिव्य डे नाईटचा थरार, असा आहे या स्पर्धेचं स्वरूप. बॉलर तयार, पुन्हा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावत आहेत, परंतु बॉलच्या खाली पोहोचू शकलेले नाहीयेत. बॉलचा पाठमोरा करतील, 2 धावा फलंदाजांनी धावून पूर्ण घेतल्या. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का, तर हो, केला गेलाय आणि तिसरीचा प्रयत्न होतोय यशस्वी की पंचांकडे रेफर केला जाईल. ओके, तिसरा पंचांकडे हा निर्णय रेफर केलाय. तिसरी धाव पूर्ण झालीये की नाही झालीये, फलंदाज सेफ असेल की आउट असेल, आता तिसरे पंच त्याची पाहणी करतील. पीटीसी ज्या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट होत आहे, आता त्या वाहिनीच्या माध्यमातून या गोष्टीची पडताळणी केली जाईल आणि तिसरे पंच रुपेश सावंत सर या गोष्टी आता पाहतील. दोन्ही टीम्सला आपण प्रत्येक इनिंगला एक एक रिव्ह्यू देत असतो. तो विमर आणि अगदी आपण पाहिलं तर इतर कोणत्या गोष्टींसाठी घेत असाल, रनआउट किंवा रनआउट्स, बिमर आणि रनआउटसाठी तो एक एक रिव्ह्यू आपण देतो. तो सक्सेस झाला तर कंटिन्यू प्लेअर आहे नॉट आउट, आणि तो अनसक्सेस झाला तर तो आपण पाहिलं तर रिव्ह्यू तिथेच थांबेल. प्रत्येक इनिंगला प्रत्येक टीमला असेल एक रिव्ह्यू. थँक्यू. एका बाजूला 3 धावा बॉलच्या पाठीमागे आलेल्या आहेत, बॉलर तयार आणि अखेरकार या बॉलने स्टंपचा वेध घेतलाय. फलंदाज क्लीन बोल्ड, त्रिफळाची. आयुष शिंगटेंचा एक जबरदस्त बॉल सडे स्टंपचा वेध घेतोय, डावी एसटी वाकवली आणि या ओव्हर मध्ये धक्का क्रमांक 2 दिलाय. बॅटिंग करताना टीम देवदेव या टीमला आणि फलंदाज किशोर झुनगर यांना माघारी पाठवलं, ज्यांनी चांगला खेळ केला. युवा खेळाडू आहेत करंडी या टीमचे. आयुष शिंगट्यांचा एक जबरदस्त बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला आणि सरळ डाव्या एसटीचा वेध घेतला आणि फलंदाजाला केलं ते त्रिफळाची. धक्का क्रमांक लागला 2. बॅटिंग करताना टीम देवदेव या टीमला धावसंख्या आहे धावफलकावरती फक्त आणि फक्त 16 धावा, 2 गडी बाद.
16 वरती 2 अशी स्थिती आहे. ओव्हर नंबर 2चा खेळ आपण पाहिला, परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 4 वरती आता महेंद्र झुनगरे बॅटिंगसाठी आलेले आहेत. क्रमांक 4 वरती धावा 16 आहेत, धाबा आलेल्या आहेत, विकेट गेलेले आहेत. दोन्ही टीमसाठी सुरुवात जर आपण पाहिली तर अगदी सावध आहेत. एका बाजूला टीम करंडीने धावा खर्च केले आतापर्यंत त्या 16 आहेत. ओव्हर नंबर 2चा खेळ संपलाय. पुन्हा एकदा ओव्हर नंबर 3 साठी विजय चव्हाण यांना आणलेला आहे. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती आहे की आपला अधिकचा वेळ घेता येणार नाही. कमी गतीचा असणारा बॉल वळवलाय मैदानाच्या डाव्या बाजूला. क्षेत्ररक्षक वेगाने आलेले आहेत. बॉलवरती बॉलची फेकी, दुसरीचा प्रयत्न, सहजरित्या 2 धावा या बॉलच्या पाठीमागे या जोडीने पूर्ण केलेल्या आहेत. एका बाजूला महेंद्र झुनगरे आहेत, एका बाजूला सोपान. या जोडीला चालावं लागेल, या जोडीला धावा कुटाव्या लागतील. आज प्रथम बॅटिंग करताना धावा असणं फार महत्वाचं आहे. पहिला सामना आहे आणि ही खेळपट्टी कोणाला पोषक आहे, फलंदाज की गोलंदाज. आणि बॅक फूट वरती जात असताना बॅटची कडा, भाग्याचा सहारा नाहीये. विकेटचं पतन, आणखीन एक फलंदाज माघारी. टीम दिवदेवला धक्का क्रमांक 3. तिसरा फलंदाज कोसळलेला आहे. माघारी येत आहेत. एका बाजूला सोपान, ज्यांनी चांगला खेळ केला होता. 6 धावा बनवून माघारी येते सोपान. 10 माफ करा, आपण करेक्शन करूया. 10 धावा त्यांनी बनवल्या, आता माघारी येत आहेत आउट होऊन. प्रयत्न हाच होता की मला चांगली फटकेबाजी करायची आहे, परंतु विजय चव्हाण यांचा पार राऊंड द विकेटचा बॉल. चांगल्या प्रकारे त्यांनी बॉल वळवला होता, बॅटला घेऊन गेले, बॅटचा किनारा लागला, भाग्याचा सहारा मिळू शकला नाहीये. विकेटचं होतंय ते पतन. तुम्ही पाहताय शिवसंकल्प नेहरू युवा मंडळ वागदरे पुरस्कृत जन्नी माता क्रिकेट क्लब वागदरे आयोजित जन्नी माता चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व जे आखीव रेखीव आहे, नाविन्यपूर्ण आहे आणि 1/11च्या फॉर्मॅट मधील पहिली मालिकावीरासाठी बाईक आहे. आणि आवर्जून काही गोष्टीचा अजून उल्लेख करावा लागेल. प्रत्येक मॅचला जो सामनावीराचा पुरस्कार आहे स्मार्ट वॉच, म्हणजे हल्लीच्या घडीला जर आपण पाहिलं तर निश्चित प्रत्येक आयोजकाच्या माध्यमातून काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न असतो उजव्या स्थितीच्या बाहेर. आणि हे जे आयोजन आहे पर्व क्रमांक 4चं, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी नाविन्यपूर्ण आहेत. या स्पर्धेमध्ये बऱ्याचशा खेळाडूंना, संघांना पर्वणी आहे. एक गाव 11च्या बाईकचा कोण होणार हकदार, कोण मारणार बाजी. बॉलर तयार. पुढे लालसा दिली होती या बॉलला, क्षेत्ररक्षक होते मिडॉनला, फक्त एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. आणि ज्या प्रकारे आपण उल्लेख करतो ना की आपण बहुतांशी स्पर्धा जर आपण पाहिलं ना तर 90-95% आपण डेलाच खेळतो, परंतु टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाडूंना नेहमी वाटत असतं की कधीतरी आम्हाला नाईटलाही खेळायला मिळावं. बहुतांश आपण अंडरम क्रिकेट बहुधा नाईटला अधिक खेळतो, परंतु आता स्वरूप बदललेलं आहे. नाईटच्या स्पर्धांचं आयोजन आपल्या भेटीला येत आहे. आणि या वर्षीच जर आपण चर्चा केली तर हे नाईटचं आयोजन वागदरे गावाकडून आलेलं आहे आणि त्याचा सर्वजण आपण 3 रात्री 3 दिवस आस्वाद घेणार आहोत. धावफलकावरती आहेत तब्बल आतापर्यंत 19, 3 गडी बाद. एका बाजूला महेंद्र झुनगरे, एक मोठी उमेद. गणेश झुनगरे आहे सोबतीला. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. पंच शशी साटम सर, कडक शिस्तीचं पॅनल आहे. आपल्या शिस्तीसाठी हे पॅनल ओळखलं जातं आणि तेच पॅनल मैदानाच्या आतमध्ये रुजू आहे या स्पर्धेला कव्हर करण्यासाठी. एका बाजूला विजय चव्हाण यांचा दमदार मारा, एका बाजूला गणेश, एका बाजूला महेंद्र. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. या जोडीला टीम देवदेवसाठी धावा कुटाव्या लागतील. ओव्हर नंबर 3चा काही बॉल प्रगतीपथावरती. बॉलवर तयार. हा बॉल सोडून दिलाय. पंचांनी सांगितलं की दिशाहीन आहे, पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे तब्बल आतापर्यंत त्या 21 धावा आहेत, 3 गडी बाद. शेवटच्या एका बॉलचा खेळ शिल्लक. बॉलर तयार. आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट वरती बॉलला घेऊ शकले नाही. शेवटच्या बॉलवरती फारचं काही मिळणार नाही, आला तो डॉट. षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. धावफलकावरती आहेत तब्बल 21, 3 गडी बाद, 3 षटकांच्या अखेरीस. टॉस साठी रिपोर्टिंग करा महाते 11 आणि घरात घर. आपल्यामध्ये पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल होईल. ओव्हर नंबर 4ला सुरुवात होईल. धावफलकावरती आहे तब्बल आतापर्यंत 21 धावा, 3 गडी बाद अशी स्थिती आहे.
3 षटकांचा खेळ संपलेला आहे. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होईल आणि ओव्हर नंबर 4 साठी आता गोलंदाजी मार्क वरती चक्रवर्ती ओव्हर नंबर 4 साठी आलेले आहेत. एका बाजूला बॅटिंग मध्ये गणेश तयार होतील. 3 बॉल खेळलेले आहेत, 2 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. एका बाजूला 1 धाव बनवली, एका बाजूला महेंद्र झुनगरे 1 वरती बॅटिंग करतायत. ऑन साइडला वळवलेला बॉल क्षेत्ररक्षक आहे, डीपला बॉल वरती जातील, बॉलची फेकी करतील. एकच सिंगल धाब्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती. बॉलर तयार चक्रवर्ती. महेंद्र झुनगर एका बाजूला आहेत, आक्रमण केलंय डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, चांगला झेल या बॉलच्या पाठीमागे पकडलाय, परंतु नाही. हा बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. या स्पर्धेतला पहिला दमदार षटकार मिळाला, मोका दिला या बॉलवरती ठोका. या स्पर्धेचा जन्नी माता चषक 2025 चा पहिला षटकार मारलाय महेंद्र झुनगरे दिवदिव यांनी. पहिला षटकार आलाय जन्नी माता चषक 2025 आणि तो कुणी मारलाय तर महेंद्र झुनगरे यांनी तो बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. चक्रवर्ती यांच्या वरती गेले आक्रमण. पहिला षटकार आलाय स्पर्धेचा. इथून पुढे तुम्हाला अशाच फटके पाहायला मिळतील. चौकार षटकार हा जो रेशो आहे ना तो बदलत राहणार आहे येणाऱ्या कालावधीमध्ये. पुन्हा एकदा वळवला हाई बॉल. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बनतील प्रेक्षक. शक्ती आणि युक्तीचा साधलाय मेळ. या बॉल वरती महेंद्र झुनगर यांनी केलाय चांगला खेळ. लागोपाठचा दुसरा ब्लास्ट, बॉल सीमा पार, षटकार. एक वेळ अशी होती की धावा येत नव्हत्या. महेंद्र झुनगर यांनी आता मैदानाच्या आतमध्ये दणदणीत फटक्याचा दानपट्टा फिरवायला सुरुवात केली आहे आणि बॉल पाठवलाय सीमा पार. आणखीन एक मारला तर प्रताप दादा शेलारांच्या वतीने 501 रुपयाचं पारितोषिक असणार आहे या 3 षटकारांसाठी. ही कौतुकाची थाप, ही ऊर्जा. एका बाजूला स्ट्रायकर एंड वरती महेंद्र झुनगरे 13 वरती बॅटिंग करतायत. चक्रवर्ती यांचे 2 बॉल महागडे आणि टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला, परंतु अखेरकार डिक्लेअर झोन मध्ये बाईच्या माध्यमातून ही धाव जोडली जाईल असं पंचांनी सांगितलेलं आहे. धावफलकावरती येत आहेत आता 35 धावा. धावसंख्येचा वेग वाढला. 3 ओव्हरच्या पाठीमागे धावसंख्येचा वेग जर आपण पाहिला तर मंदावलेला होता. चांगली गोलंदाजी झाली होती. विजय चव्हाण, आयुष शिंगटे यांनी चांगली गोलंदाजी केली, परंतु चक्रवर्ती आता थोडेसे महागडे. हाई बॉल वळवलाय, लांबी पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत आहेत, परंतु झेलही निसटलेला आहे. या बॉलच्या पाठीमागे जीवनदान मिळाले आणि जीवनदान कुणाला दिलंय? ज्यांनी आतापर्यंत 2 षटकार मारले होते लागोपाठचे, ते महेंद्र झुनगर यांना जीवनदान मिळालंय. या जीवनदानाचा उपद्रव आता काय बघायला मिळेल? किंबहुना आता येणाऱ्या कालावधीमध्ये जखमी वाघाप्रमाणे महेंद्र झुनगरे बॅटिंग करतील का? शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक, एका बॉलचा खेळ शिल्लक. चक्रवर्ती तयार. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. पंचाने सांगितलं की दिशाहीन आहे. आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल चक्रवर्ती यांना. सुरुवातीचा पहिला बॉल, त्यानंतरचे मधले काही बॉल त्यांनी चांगले टाकलेले आहेत. एक सिंगल धावाच्या 2 धावा बॉलच्या पाठीमागे जोडूया. त्याच प्रकारची गोलंदाजी शेवटच्या बॉलच्या पाठीमागे करावी लागेल. यानंतरचे मॅच महाते 11 आणि घरात घर आपल्यामध्ये आपण रिपोर्टिंग करा. टॉस साठी आपण मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबा. खेळाडू कक्ष आहे ना, बॅटिंग करताना तुम्हाला तो खेळाडू कक्ष वापरायचा आहे. ऑन साइडला हाई बॉल वळवलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. पुन्हा होते चुकी, पुन्हा झेल निसटलेला आहे. आज नशीब बलवत्तर आहे महेंद्र झुनगर यांचं, कारण आतापर्यंत 2 झेल त्यांच्या अशा प्रकारच्या सुटलेल्या आहेत. खेळाडू कक्षासाठी एक महत्वाची सूचना आहे. ज्यावेळेस आपली बॅटिंग होईल त्यावेळेस आपला खेळाडू कक्ष खाली करून द्यायचा आहे. समोरच्या टीमची जी बॅटिंग येईल त्या टीमला तो खेळाडू कक्ष आपल्याला द्यावा लागेल. याची आपण नोंद घ्या. ज्यावेळेस आपली बॅटिंग असेल त्याच वेळेस मात्र तो खेळाडू कक्ष आपल्याला वापरावा लागेल. हॅलो, मी विनंती करेल आमच्या कविराज परामने. कविदादा आपणही या. आपले मनापासून अधिक स्वागत आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये व्यासपीठावरती विनंती करेल कविराज परामने, आपणही या व्यासपीठावरती. वेलकम, सुस्वागतम.
षटक क्रमांक आता 4चा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती आहे तब्बल 42 धावा, 3 गडी बाद अशी स्थिती आहे. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती करूया की अधिकचा वेळ आपण घेऊ नका. नंतरच आपण टॉस करूया आणि टॉस आहे माते इले झोन वरती. तडक फडक बेधडक कडक टोकलाय महेंद्र जुनगरे यांनी हा षटकार. बॉल चाललाय सीमा पार. महेंद्र जुनगरे यांना जीवनदान मिळालं. आता ते या जीवनदानाचा उपद्रव मैदानाच्या आतमध्ये दाखवायला सुरुवात केली आहे. एक प्रतिभावंत फटका सरळ सीमारेषा पलीकडे पाठवलाय. फटक्यामध्ये परफेक्शन होतं, फटक्यामध्ये पूर्णता होती आणि बॉल गेलाय सरळ सीमा पार. धावा मिळतात या बॉलच्या पाठीमागे तब्बल 6. महेंद्र जुनगरे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलेलं आहे. त्या वादळाचा सपाटा हा पहा. गोलंदाजी मधील सर्व डावपेच उधळून लावलेले आहेत. एका बाजूला विशालांना काही वेगळं करता येईल का? शेवटचे 5 बॉल चांगल्या दिशेने योग्य टप्प्यावरती हाताळता येतील का याचा प्रयत्न करावा लागेल. 48 वरती 3 अशी स्थिती आहे. यानंतर आपण टॉस करणार आहोत आणि टॉस साठी रिपोर्टिंग करा टीम माते 11 आणि घरातघर 11. आपण मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येऊन आपण थांबा. आपला टॉस मैदानाच्या आतमध्ये केला जाईल त्यासाठी आपणास विनंती आहे. शेवटच्या 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि शेवटच्या 5 बॉलकडे आपण वळत आहोत आणि एका बाजूला महेंद्र जुनगरे 25 वरती बॅटिंग करतायत. 7 बॉल त्यांनी आतापर्यंत फेस केलेले आहेत. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये जननी माता चषक 2025 पर्व क्रमांक 4 आणि पर्व क्रमांक 4 बद्दल आपण ज्या वेळी चर्चा करतोय. नाविन्यपूर्ण आयोजन. पर्व क्रमांक 4 मध्ये एक गावाकराच्या स्पर्धेंचं आता स्वरूप थोडं बदलू लागलेलं आहे आणि त्याला आता एक मोठी उंची प्राप्त होते. एक गावाकराचं क्रिकेट आता ग्लोबल होत आहे, त्याला ग्लॅमर प्राप्त होत आहे आणि एक गावाकराच्या फॉर्मॅट मध्ये आता तुम्हाला नाईटचा थरार अनुभवता येतोय. शेवटच्या 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि शेवटच्या 5 बॉलसाठी आता मैदानाच्या आतमध्ये महेंद्र जुनगरे, एका बाजूला गणेश, एका बाजूला विशाल दुंदळे यांचा हा मारा आहे. परंतु शेवटचे 5 बॉल त्यांना दमदार टाकावे लागतील. बॉल क्रमांक 2 प्रगतीपथावरती राईट आर्म राऊंड. आपटलेला बॉल परंतु एक सिंगल धाव. बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये मार्गस्थ होतो. एका धावेसाठी एक पेक्षा अधिक काही या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही. शेवटच्या 4 बॉलचा खेळ बाकी आहे. कुठपर्यंत मजल मारेल. एक वेळ जर आपण टीम करंडीची पाहिली ना, पहिल्या 3 ओव्हर मध्ये फार कमी धावा दिल्या होत्या, त्यांनी फक्त 21 दिल्या होत्या. त्यानंतर धावसंख्येचा वेग टीम देवदेवने वाढवला आणि खास करून महेंद्र जुनगर यांनी चांगली बॅटिंग केली. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये तयार होत आहेत. हा बॉल सोडून दिलाय. पंचाने सांगितलं की दिशाहीन आहे. पण दिशेवरती नियंत्रण तुम्हाला ठेवावं लागतं गोलंदाजी करताना. मग आयुष्य असो किंवा क्रिकेट, दिशेला फार मोठं महत्व आहे आणि ते दिशेवरती नियंत्रण तुम्हाला ठेवावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावफलकावरती धावा आहे तब्बल 50 धावा धावफलकावरती लागताय टीम देवदेव या टीमच्या. शेवटचे काही बॉल अजूनही बाकी आहेत. 4 बॉलर तयार. विशाल दुंदळे आणि हा बॉल आता पंच काय सांगतील. वाईट +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे स्कोअर बोर्ड मध्ये आपण जोडूया. स्कोअर बोर्डला पुढे नेऊया. धावफलकावरती धावा येत आहेत तब्बल 52 आणि शेवटच्या अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. घाई करा. या ओव्हरसाठी आपण अधिकचा वेळ घेतलेला आहात. टीम करंडी या टीमला विनंती आहे, पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये हाताळायचे आहेत आणि संपूर्ण डाव तुम्हाला 25 मिनिटांमध्ये हाताळायचा आहे. बॉलर तयार. आक्रमण करण्याचा प्रयत्न. आता एंड बदलला. या अगोदर ते राऊंड द विकेट आले होते, आता ओव्हर द विकेट गेलेले आहेत आणि ओव्हर द विकेट ज्यावेळेस गेलेत ना त्यावेळेस त्यांनी चांगला बॉल टाकलाय. विशाल दुंदळे यांचा मनोबल वाढवणारा बॉल आहे आणि अशा बॉलच्या शोधामध्ये विशाल दुंदळे स्वतः होते, परंतु या अगोदर दिशेपासून भरकटले होते. ही दिशा चांगली, हा टप्पा चांगला, ही लाईन चांगली. बॉलर तयार. ओव्हर द विकेट विशाल दुंदळे. अंगावरती असणारा बॉल. लॉंग ऑनला खेळाडू आहेत. बॉलचा अंदाज घेतील, बॉलची फेकी करतील, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकलेले नाहीयेत. सहजरित्या या जोडीने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 4 बॉलचा खेळ समाप्त होतोय. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे.
दोन्ही संघांना एक आपण टॉस साठी आलात का याची आपण नोंद घ्या. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल आणि या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक नियमाचं काटेकोरपणे पालन केलं जाईल याची आपण नोंद घ्या. ऑफ ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक तिकडे होते, एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न निश्चित केला जाईल. नॉन स्ट्रायकर एंडला फेक केली आहे आणि दुसरीचा प्रयत्न काय जलद गतीने केला मैदानाच्या आतमध्ये. खास करून गणेश डेंजरस एंडला धावले होते. क्षेत्ररक्षक जोपर्यंत आले थोडीशी गडबड झाली आणि त्यानंतर बॉलची फेकी केली तोपर्यंत फलंदाज अगदी सहजरित्या पोहोचले होते. पीटीसीचं एक चांगलं प्रसारण आहे पनवेल टेनिस क्रिकेट. शेवटचा एक बॉल बाकी आहे, चला घाई करा. शेवटच्या एका बॉलचा खेळ शिल्लक. बॉलर तयार, उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आणि इथे या बॉलच्या पाठीमागे काय घडतंय. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर हो, आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये बॅट्समन दोनच धावा मिळतील. पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना बनवलेले आहेत धावा 58. 59 धावा बनवायच्या आहेत टीम करंडी या टीमला. येणारे बॉल 30. आपण करूया टॉस. युवा ऑटो बाईक्स ऐरोली दिवा गाव सेक्टर 9 आणि युवा ऑटो बाईक्सच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ही बाईक यंदा मॅन ऑफ द सिरीजची कोण असेल मॅन ऑफ द सिरीज यंदा तेही बघायचं आहे. दोन्ही कॅप्टन्स आलेले आहेत. वेलकम. वाव बेबी को बेस्ट पसंत. तसं ज्याचा डीजे आहे आणि तो स्वतः डीजे ऑपरेटर आज इन ॲक्शन. येस प्रशांत दादा, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. हे संपूर्ण जनमाता चषक 2025 आणि चौथ्या पर्वामध्ये आपण पाहिलं तर हा टॉस केला जातो दुसऱ्या टीमचा, दुसऱ्या मॅचचा. घरात घर टीमचा सध्या आपण पाहिलं तर अगदी कॉल होता टेल. टॉस जिंकलेला आहेस आणि सगळ्यात पहिल्यांदा मी विचारेल तुला निर्णय. प्रथम आम्ही फिल्डिंग करेन. फिल्डिंग करण्याचा निर्णय. आणि कट्टा बॉईज घरात घर टीमसाठी आपण पाहिलं तर कसं राहिलं यंदाचं सीझन. यंदाचं सीझन तर आमचं एवढं काही खास नाही, कारण लास्ट टाइम या सीझनला आम्ही एक पण ट्रॉफी नाही गेली. लास्ट सीझनला आम्ही एक ट्रॉफी मारलेली. यावेळी आम्ही नाईट स्पर्धा आहे, ट्राय करेन नक्कीच. आणि दुसरी गोष्ट, आयोजन कसं आवडलं, कशा पद्धतीने वाटलं तुम्हाला. आयोजन तर एक नंबर आहे, कारण की आमच्या इकडं नाईट स्पर्धा पहिल्यांदाच झाली असेल. ही स्पर्धा आहे, त्यामुळे आम्ही मेहनत करेन, ट्राय करेन. टॉसला आलं पण डीजे मायकिंगवाले जसे मायकिंग करतात तसाच अजूनही माईक पकडतोस तू. काय बोलता माते टीमसाठी आतापर्यंत सीझन मला विचारायचं, कारण की टेनिस क्रिकेटचं सीझन नवी मुंबईमध्ये तर थोडंसं शांत होईल. गावाकडे जत्रेमुळे क्रिकेटची यात्रा गावाकडे जाईल, त्यामुळे यंदाचं सीझन कसं राहिलं तुम्हाला. यंदाचं सीझन हे आमच्यासाठी पण थोडं अपडाऊन आहे, कारण की यावर्षी एकही ट्रॉफी आमच्या टीमकडे आलेली नाही आहे. प्रयत्न करू नाही आणि बक्षिसात जाण्यासाठी. अजले हळू बोलतोयस तू, नर्वस आहेस. नाही असं काय नाही. असं काय नाही. बाकी आयोजन कसं वाटलं तुला. विजयदादा यांचं आयोजन नेहमीच चांगलं असतं आणि हे नाईटचं प्रथमच आयोजन आहे, त्याबद्दल खूप छान आयोजन केलं आहे. खेळाडूंचं स्वप्न पूर्ण होतं का नाईटचं. त्यामध्ये एक बाईक आहे, यंदा वातावरण फुल टाईट आणि डे नाईट स्पर्धा जनमाता चषक खेळाडूंचं स्वप्न असतं का. हो सर, नक्कीच, कारण की आपल्या भागामध्ये डे नाईट स्पर्धा होत नाहीत आणि ही प्रथम स्पर्धा आहे जी डे नाईट होते. थँक्यू सो मच. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. कट्टा बॉईज घरात घर टीमनं टॉस जिंकला. दे वॉन्ट टू टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. आणि समोरील टीमला सांगितलं या आणि बॅटिंग करा. यानंतरची ती मॅच आहे, अर्धी कहाणी तुम्ही ऐकलीत, अर्धी कहाणी अजूनही बाकी आहे, कारण की सेकंड इनिंगमध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेच जाऊयात. पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा आवाज लहुजी जाधव सर यांच्या वाणीतून राहिलेली कहाणी आपण ऐकूयात. आणि हा टॉस का बॉस यंदा तुम्हाला सांगायला आवडेल, कारण की प्रत्येक वेळी टॉस का बॉस आपण कुठेतरी कोपऱ्यामध्ये करतो. यंदा टॉस का बॉस मैदानामध्ये केला जातो, पण खाली बॅनर असतो. पण या आयोजकाच्या मताने आपण पाहिलं तर विचार त्यांनी असा केला की बॅनर खाली लावण्यापेक्षा बॅनर मागे आपण उभा करू. त्याच्यासाठी मेहनत करायला लागली तरी चालेल, पण यंदा टॉस का बॉस अशा पद्धतीने आम्ही बनवलाय. आवडलं तर नक्की कमेंट्समध्ये या स्पर्धेच्या बाबतीत तुम्ही कौतुक करू शकता पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जाऊयात.
बॅट्समन या, दोन्ही बॅट्समन लगेच मैदानामध्ये दाखल व्हा प्लीज. बोथ दी बॅट्समन आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. थँक्यू सो मच. किरण मस्कर सरांचा आपण आवाज ऐकलात. टॉसचा बॉसमध्ये पहिल्या डावामध्ये निलेश मर्डेकर सरांना आपण ऐकलत. 59 धावांचं लक्ष्य टीम करंडी मेडा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी. धर्मवीर बलिदान मास आजचा 22वा पुष्प. धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा. होईल प्राप्त मतीला दुती भास्कराची पायात येईल गती शतवादळांची. करतील सिंह हृदयात अखंड वास राष्ट्रार्थ चित्त धरिता शिवपुत्र द्यास. सोडावा धर्म की सोडावा प्राण ऐसा प्रश्न कधी ना पडावा. सोडावा प्राण पण धर्म न सोडावा शंभू राजांचा त्याग सदैव वाटवावा. हिंदवी स्वराज्याची 4थी राजधानी सातारा जिल्हा आणि या सातारा जिल्ह्यामधील 11 तालुक्यांपैकी एक जावळी तालुका. आणि या जावळी तालुक्यातील अगदी या सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं वागदरे हे गाव. आणि या ज्या वेळेला वागदरे गावाची आपण उल्लेख केला आणि या वागदरे गावाला अगदी संत परंपरेचा मोठा वारसा आहे. वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा आणि तब्बल 60 वर्ष या गावामध्ये पारायण सोहळा आपण पाहत आहोत. शिवसंकल्प नेहरू युवा मंडळ वागदरे पुरस्कृत जननी माता क्रिकेट क्लब वागदरे आयोजित जननी माता चषक 2025 हे 4थं पर्व आहे. पहिला दिवस पहिली सामन्याला होते सुरुवात. दुसऱ्या डावाचा खेळाचा होतोय शुभारंभ. षटक क्रमांक 1 गोलंदाज अनिल जुनगरे. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न बॅटची कडा लागली आहे आणि पहा आनंदाचा जल्लोष. फलंदाज विजय चव्हाण. मोठा धक्का बिग फिश इनटू द बास्केट. निलेश दुधळे बाद झालेत आणि पहिल्या चेंडूवर ज्या विकेटची गरज होती अनिल जुनगरे एक मास्टर क्रिकेटर आहेत आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. हा रिप्ले तुमच्या समोर PTC लाईव्हच्या माध्यमातून दाखवला जातोय. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न जागा बनवली आणि ज्या वेळेला तुम्ही जागा बनवून खेळता त्यावेळेला अगदी चेंडूच्या दिशेमध्ये येणं कुठेतरी गरजेचं होतं. पंच करण्याचा प्रयत्न झाला आणि यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाने चांगला झेल टिपला. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार ठरले आहेत निलेश दुधळे. इनॅट नंबर 3 क्रमांक 3 वर फलंदाजीसाठी दाखल होत असताना फलंदाज आयुष शिंगटे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाज अनिल जुनगरे. लिजंड क्रिकेटर आहेत, मास्टर क्रिकेटर. परंतु या पहिल्या डावाचा विचार केला तर 58 धावा धावफलकावरती नोंद केल्यात. 59 धावांचं लक्ष्य अगदी सोपं देखील नसेल आणि कठीण देखील नाहीये. इनॅट नंबर 3 नवीन फलंदाज आयुष. धावा कराव्या लागतील. एखादी इथून भागीदारी करणं गरजेचं असेल. फुलर लेनचा चेंडू इनफिल्डच्या वरून चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. ग्लोरिया स्पोर्ट्स चौकार. चांगला फटका. आयुष शिंगटे पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं. ज्या प्रकारे त्यांचा स्टान्स आहे मिडल अँड ऑफ स्टॉपवरचा स्टान्स थोडेसे शफल होऊन चांगला फटका खेळला. चौकार आणि धावांचा श्रीगणेशा होत असताना टीम करंडी मेडा. स्लॉक स्वीपचा फटका. टायमिंग चांगला आहे. लाजवाब स्ट्रोक. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगले केलेत. प्रयत्न पडतील कमी. 6 धावांची मेल आयुष शिंगटे यांना हमी. पहिल्या चेंडूवर चौकार. दुसऱ्या चेंडूवर घणाघाती प्रहार षटकार ठोकला. आयुष शिंगटे सेट ऑन फायर. जणू काही हा खेळाडू डगआउट मधून सेट होऊन आले होते. काय फटका सजवला. ज्या प्रकारे अनिल झुनगरे पहिल्या चेंडूवर गडी बाद केला त्यानंतर मात्र 2 चेंडूवर 10 धावा वसूल केल्यात. बॅकवर्ड पॉइंट आहे. कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मिड ऑन बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट वर्तुळाच्या आतमध्ये. लॉंगॉनला किशोर आहेत. डीपला मिड विकेट तैनात केलाय. 3 चेंडू अखेर 10 धावा धाव फलकावर. सलगचा तिसरा मोठा फटका खेळलाय. मिड विकेट आहे सीमा रेषावर. चांगला झेल टिपलाय.
सोपान आणि गुड कॅच ऑफ द क्वालिटी. दोन मोठे फटके आले जरूर आणि त्यानंतर मात्र अनिल झुनगरे यांनी केलंय पुनरागमन. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. कॅचेस विन द मॅचेस. चेक. आमचे सन्माननीय आदरणीय नरेश दादा म्हात्रे साहेब यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम आदरणीय नरेश दादा म्हात्रे साहेब. मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती VIP कक्षामध्ये आपलं जननी माता चषक 2025च्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. संमिश्र प्रकारचं षटक पाहायला मिळालं. अनिल झुनगरे यांचा पहिल्या चेंडूवर गडी बाद केला, त्यानंतर चौकार, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर गडी बाद केला. क्रिकेटचा खेळ अगदी रोलर कोस्टर सारखं हे षटक पाहायला मिळालं. 10 धावा जरूर आल्यात परंतु 2 महत्त्वाचे गडी बाद केलेत. मिनिट नंबर 4 क्रमांक 4 वर फलंदाजीसाठी दाखल होत असताना राकेश वेंदे. 4 चेंडूवर खूप घडामोडी पाहायला मिळाल्या. अनिल झुनगरे 5वा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. हा चेंडू पडल्यानंतर हलकासा कट होतोय. एका डावखुरे हाताच्या गोलंदाजाची एक नॅचरल अँगल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची होते सांगता. टीमची धावसंख्या धावफलकावर 10ला 2. 1 टू गो. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू गलीमध्ये मार्गस्थ होईल. घोषांकित क्षेत्रामध्ये शेवटच्या चेंडूवर आले एक सिंगल धाव. पहिलं षटक होतंय समाप्त. पहिल्या षटकामध्ये महत्त्वपूर्ण 2 गडी बाद केले अनिल झुनगरे यांनी. टीम करंडी मेडा 59चा पाठलाग करत असताना 11ला 2. अकराला 2. ज्या प्रकारे आपण हे प्रक्षेपण पाहतोय PTC लाईव्ह या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जननी माता चषक 2025 पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये विनोद सर पहिली 1 गाव 11ची अशी स्पर्धा की त्या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी दुचाकी आहे. आयोजन कमिटीचं विशेष कौतुक, कारण अशा प्रकारच्या स्पर्धा ग्रामीण क्रिकेटमध्ये व्हायला पाहिजेत. षटक क्रमांक 2 शंकर यांचा पहिला चेंडू हवेत खेळलाय. डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, आर पार. मैत्री ग्रुप जावलीचा दमदार षटकार. वॉट अ स्ट्रोक. अप्रतिम टायमिंग पाहायला मिळाला. ज्या प्रकारे हा पहिला चेंडू खेळत असताना विजय चव्हाण, जावली टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे आणि आपल्या नावाप्रमाणे खेळ देखील केलाय. आपण आल्याची अगदी जाणीव करून देत असताना प्रेक्षकांना आणि या विरोधी संघाला देखील टीमची धावसंख्या धावफलकावर 17. पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय गोलंदाज शंकर झुनगरे यांचं. अशा प्रकारचं आक्रमण ज्यावेळेला तुम्ही पहिल्या चेंडूवर करता गोलंदाजाला कुठेतरी बॅकफुटला जाईल आणि इथे मात्र आत्मविश्वासाचा प्रभाव. फलंदाजी करत असताना विजय पुढे सरसावून ड्राईव्ह केलाय. मिड ऑफच्या हातामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. 5 षटकांच्या लढती आणि या 5 षटकांच्या लढतीमध्ये पहिली 2 षटकं ही निर्धारित पॉवर प्लेची आहेत. त्यामुळे तुम्हाला 12 चेंडू मनसोक्तपणे खेळण्याची संधी असते. 2 क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या बाहेर असतात, त्याचा फायदा घ्यावा लागेल. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू सोडून दिलाय. पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला. शंकर झुनगरे निर्धाव चेंडूची होते सांगता. ज्या प्रकारे विजय चव्हाण शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगली गोलंदाजी अद्याप शंकर झुनगरे. षटकार आल्यानंतर पुनरागमन केलं. कमी गतीने टाकलेला चेंडू, झेलची संधी असेल. कॅच इज द कॉल. क्षेत्ररक्षक चेंडूवर वेगाने आलेत. चेंडू हातातून निसटलाय. विजय चव्हाण यांचा तुम्ही झेल सोडलाय. हा झेल होता की सामना होता, येणारी वेळ ठरवेल. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच आणि ते मात्र झेल सोडलाय. खराब क्षेत्ररक्षण सोपान यांचा. आता मात्र ते देखील स्वतःवर नाराज असेल. डोक्याला हात लावलाय, परंतु आता डोक्याला हात लावून काही होणार नाहीये. विजय चव्हाण यांचा सुटलेला झेल या मॅच मध्ये काय उपद्रव करेल हे पाहायचंय. कट करण्याचा प्रयत्न. हा 5वा चेंडू देखील चांगला हाताळलाय शंकर झुनगरे. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर देखील अवघ्या 7 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्यावर नियंत्रित मारा करत असताना शंकर झुनगरे. 1 टू गो.
शेवटचा चेंडू शफल होऊन खेळायचा प्रयत्न, हा चेंडू डाऊन द लेग साइड, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. एक अवांतर धाव जोडली जाते धावसंख्येमध्ये. एक अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 1ने पुढे जात असताना आमचे विजयदादा पार्टे साहेब यांची महत्त्वाची उपस्थिती या सोहळ्यासाठी तुम्हाला सांगायला आवडेल. एक प्रत्येक आयोजनामध्ये ज्यांची सातत्याने मेहनत राहते, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं जसा सुगंध दळवतो तसं प्रत्येकाला आपण पाहिलं तर जवळच्या व्यक्तींना ज्यांच्या माध्यमातून परफ्यूम गिफ्ट दिले जातात, असे विजयदादा आपलं मनापासून अधिक स्वागत. आपण आलात या सोहळ्याला, खूप छान शोभा आपली. आपलं मनापासून, मनाच्या अंतकरणापासून हार्दिक अधिक स्वागत, वेलकम, सुस्वागत. शंकर झुनगरे पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर देखील अवघ्या 8 धावांचा षटक हाताळलाय. अनुभव आहे त्यांच्या पाठीशी. एक्सपिरियन्स इज युअर बेस्ट टीचर असं म्हटलं जातं. 2 षटकांच्या होते. खेळाची सांगता टीम करंडी मेडा 59चा पाठलाग करत असताना धावा झाल्या धावफलकावर 19. 18 चेंडूमध्ये विजयासाठी 40 धावांची आवश्यकता. आणि महत्त्वाचं म्हणजे 2 गडी देखील बाद झालेत करंडी मेडा. परंतु विजय चव्हाण जोपर्यंत खेळपट्टीवरती आहेत तोपर्यंत सामना सोपा असेल. टीम करंडी मेडा या संघासाठी आमच्या उजव्या बाजूला विनोद धनावडे सर गुणसंख्या लेखक म्हणून काम करत असताना आणि चांगली आणि महत्त्वपूर्ण माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. प्रत्येक खेळाडूचं नाव. षटक क्रमांक 3 सत्यम झुनगर यांचा पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला, वर्तुळाच्या आतमध्ये, धाव प्राप्त होणार नाहीये. सुरुवात चांगली केली आहे पहिल्या चेंडूवर. ज्यावेळेला तुम्ही अचूक टप्प्यावर गोलंदाजी करता कुठेतरी आत्मविश्वास दुणावतो. परंतु विजय चव्हाण एक झेल सुटलाय, त्याचा फायदा कितपत घेतील हे मात्र पाहायचं आहे. लक्ष मोठं आहे परंतु कठीण नाहीये या मॅच मध्ये. कमी गतीने टाकलेला चेंडू पिक केला सरळ लॉंगॉनच्या डोक्यावरून. लॉंग अँड स्ट्रॉंग, इट्स आउटरेजस. ग्लोरियस स्पोर्ट्स षटकार. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. कमी गतीने टाकलेला चेंडू, बॉटम हँडचा चांगला वापर, हाय बॅकलिफ्ट. विजय चव्हाण याच फटक्यांसाठी जाणले जातात. ही खासियत आहे विजय चव्हाण यांची, ज्या प्रकारे या मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात. आणि तो षटकार आला. विजय चव्हाण वैयक्तिक 13 धावा, टीमची धावसंख्या 25ला 2. 2.2 चेंडूंचा खेळ झालाय. पॉवर प्लेचा खेळ संपला, क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. सलगचा दुसरा मानेचा प्रयत्न, डीपला बॅकवर्ड स्क्वेअर लेग चेंडू खाली. आपल्या उजव्या बाजूला धावत जात असताना चांगला झेल टिपलाय गणेश यांनी. कॅचेस विन द मॅचेस. एक जीवनदान प्राप्त झालं होतं विजय चव्हाण यांना, परंतु झेलचा फायदा उचलता आला नाहीये आणि विजय चव्हाण बाद होतील 13 धावांवर. 25ला 3 टीम करंडी मेडा. ज्या विकेटची गरज होती तो विकेट मात्र प्राप्त केला. गोलंदाज सत्यम झुनगरे यांनी मोठा विकेट प्राप्त झाला. करंडी मेडा संघाचा एक महत्त्वाचा फलंदाज विजय चव्हाण बॅक टू द डगआउट. आणि नेट नंबर 5 नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना दीपक दुंदे. लक्ष मोठं आहे परंतु कठीण नाहीये. इथून जरी एखादी भागीदारी झाली तर मात्र तुम्ही मॅचमध्ये येऊ शकता. सातत्याने आक्रमण करावं लागेल. पण दुसऱ्या बाजूला गोलंदाज सत्यम झुनगरे यांनी मात्र महत्त्वाचा गडी बाद केलाय आणि हा विकेट टीम देवदेवला मॅचमध्ये पुनरागमन करून देईल. दीपक पहिला चेंडू लोअर फुल टॉस ऑन साइडला फक्त हलक्या हाताने खेळलाय. मिडॉन आहे, धाव प्राप्त होणार नाहीये. पहिल्या 4 चेंडूवर सत्यम यांनी एक गडी बाद करत असताना 6 धावा खर्च केल्यात. अद्याप 2 चेंडू शेष. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न झाला दीपक यांचा, परंतु आता तुम्हाला एकेरी दुहेरी धावांपेक्षा चौकार षटकारांची गरज आहे. कमी गतीने टाकलेला चेंडू खोदून काढलाय. लॉंगॉन आहे किशोर. 1 धाव प्राप्त केली जाईल. दीपक यांचं खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या या एका धावेच्या मदतीने करंडी मेडा 26. या जावली क्रिकेट असोसिएशन मधील एक अष्टपैलू खेळाडू आणि त्याचबरोबर चॉकलेट बॉय आशुतोष शेलर, आपलं मनापासून अधिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. जननी माता चषक 2025 या सोहळ्यामध्ये आपलं मनापासून अधिक स्वागत. इनफिल्डच्या वरून पंच केलाय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये. इथे मात्र दुहेरीचा प्रयत्न होतच नाही कारण त्यांना माहित आहे फटका दमदार आहे.
धावा मिळतील 4. फलंदाज दीपक यांच्या बॅटमधून जननी माता चषक या मॅच मध्ये चौकार. टीमची धावसंख्या धावफलकावर या चौकाराच्या मदतीने 30 धावा, 30 रन्स ऑन बोर्ड. तीन षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकाखेर 30ला 3. टीम करंडी मेढा आता 12 चेंडूमध्ये करायच्यात विजयासाठी 29 धावा. 12 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता. दीपक आणि त्यांच्या साथीला आहेत राकेश. या दोन्ही फलंदाजांनी मात्र 12 चेंडूमध्ये जर 29 धावा करायची असतील तर हे अत्यंत महत्त्वाचं षटक असेल. 5 षटकांच्या लढतीमध्ये 4थं षटक हे खूप महत्त्वाचं असतं. जसं T20 मध्ये 19वे षटक, तसं 5 षटकांच्या लढतीमध्ये हे 4थं षटक. आणि 4थ्या षटकासाठी अनुभवी गोलंदाज अनिल झुनगरे स्वतः कर्णधार आहेत आणि कर्णधाराने स्वतःवर जबाबदारी घेतली आहे या महत्त्वाच्या षटकाची. 12-29. शॉटआर्म जॅक डीपला स्क्वेअर लेग आहे. 1 धाव प्राप्त केली जाईल. शतरक्षण चांगलं होत असताना दुहेरीचा मानस नाहीये. एका सिंगलवर समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 31. 11 चेंडूमध्ये आता 28 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये 15 ते 20 जर धावा आल्या तर टीम करंडी मेढा या मॅचमध्ये पुनरागमन करेल. परंतु दिवदेव संघ चांगलं षटक अपेक्षित असेल. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. डीप पॉइंटला शतरक्षक दूरवरून वेगाने जाण्याआधी चेंडू सीमारेषा पार. फर्रार अफलातून स्ट्रोक. फलंदाज राकेश यांच्या बॅटमधून ग्लोरियस स्पोर्ट्स चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 4 ने पुढे जात असताना 35 धावा, 35 रन्स ऑन बोर्ड. राकेश आणि दीपक आता मात्र या मॅचमध्ये थोडेसे स्थिरावले आहेत आणि स्थिरावल्यानंतर मात्र आता आक्रमक फटके खेळत असताना दोन्ही फलंदाज बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने टॅप केलाय. एक्स्ट्रा कव्हर आहे वर्तुळाच्या आतमध्ये. 1च धाव प्राप्त होईल. एका सिंगलने मात्र राकेश इथे स्ट्राईक रोटेट करत असताना या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर 36 रन्स ऑन बोर्ड. विजयासाठी अद्याप 23 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. करंडी मेढा हुक केलाय. 1च धाव प्राप्त होईल. या मैदानाची भौगोलिक रचना पाहिली तर तुम्हाला जास्तीत जास्त समोरच्या दिशेने खेळावं लागेल. न्यू इर्ती मैदान गोटिवलीचं एक क्रीडांगण आणि क्रीडांगणामध्ये तुम्हाला समोरच्या दिशेने धावा कराव्या लागतील. इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर खेळावं लागेल. परंतु प्रत्येकाला प्रतीक्षा असेल. ही स्पर्धा दिवस रात्र आहे. कधी एकदा फ्लड राईज ऑन होतील आणि या ग्रामीण क्रिकेटरचं प्रत्येकाचं स्वप्न मात्र पूर्ण करत असताना संपूर्ण वागदरे गाव आणि मैत्री ग्रुप सावली. फुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फुटवर्क नाहीये. पाय हल्लेच नाहीयेत. चाक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावते धावफलकावर 37 धावा. 1 टू गो. 37 रन्स ऑन बोर्ड. इथे मात्र बुंद्यात टाकलाय. काठी काढल्या आणि सेलिब्रेशन पहा. अनिल झुनगरे आपल्या अनोख्या शैलीमध्ये विकेटचा आनंद साजरा करत असताना फलंदाज राकेशचा काढलाय त्रिफळा. 37ला 4. टीम करंडी मेढा 6 चेंडूमध्ये विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. 4थं षटक काम या स्वतःच्या खांद्यावर घेतलं. काम या स्वतःवर अगदी कर्णधार असताना विश्वास दाखवत असताना पहा विकेटचा आनंद मात्र साजरा केलाय. 6 चेंडूमध्ये आता 22 धावांची आवश्यकता. टीम संकटात आहे. परंतु आजच्या आधुनिक क्रिकेटचा विचार केला तर अवघड नाहीये. ठीक. आमच्या सन्माननीय अधनीय अर्थातच नेहमी प्रत्येक असोसिएशन आयोजकांच्या पाठीशी उभा असणारं, मैत्री ग्रुपच्या पाठीशी सातत्याने आपण पाहिलं तर खंबीरपणे उभे असणारे एक अभ्यासू आणि एक अनुभवी व्यक्तिमत्व म्हणजे अनिल दादा कदम साहेब. आपलं मनापासून अधिक स्वागत, सुस्वागतम. आपण उपस्थित राहिलात वेळेतला वेळ काढून या सोहळ्यासाठी. आपलं संपूर्ण आयोजकांच्या वतीनं जननी माता चषकमध्ये मनापासून अधिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. 6 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता. विनोद सर, 4 मोठे फटके टीम करंडी मेढाला मॅच जिंकून देऊ शकतात आणि दुसऱ्या बाजूला 3 चांगले चेंडू टाकायचे आहेत. अंतिम षटकासाठी गोलंदाज दाखल होत असताना गोलंदाजी मार्कवर किशोर झुनगरे. 6 चेंडू 22 ची गरज. पहिल्या 3 चेंडूवर मॅचचा निर्णय स्पष्ट होईल. पहिल्या 3 चेंडूवर
दोन मोठे फटके. करंडी मेढा संघाच्या अगदी अस्तित्वाची लढाई असेल ही. नवीन फलंदाज विराज. पहिला चेंडू पंच केलाय. वाईडिश लॉंग ऑफ आहे. एक धाव प्राप्त केली जाईल. दोहीचा मानस आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. पंचांकडे अपील आणि पंचांचा स्पष्ट नकार. धाव मात्र पूर्ण केली जाते विराज आणि राकेश यांच्या माध्यमातून. वन शॉट. स्क्वेअर लेग पंच अगदी धनंजय कोळी सरांच्या माध्यमातून इशारा केला जातोय. एक धाव अगदी तुम्ही घाईमध्ये एक अपुरी घेतले. एक धाव तुम्हाला महत्वाची असते आणि इथे मात्र तुम्ही एक धाव कमी घेतले. 5 चेंडूमध्ये आता 21 ची गरज. अशा चुका तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकतात. टीम करंडी मेढा. मॅच संपली नाही अद्याप. टॅपचा फटका. क्षेत्ररक्षक मिड ऑफचा प्रयत्न करतोय जरूर, परंतु चेंडू जाईल डीपला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. या चेंडूवर मात्र 2 धावा प्राप्त होतील. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा घेतल्या. 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर 40. 4 चेंडूमध्ये आता 18 धावांची गरज. ठीक. या सोहळ्यासाठी आपण पाहिलं तर अगदी 32व्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून देखील खूप साऱ्या शुभेच्छा आमचे प्रतीक साठी असतील किंवा 32व्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधील चॉकलेट बॉय अर्थातच सौरभ शिंदे त्याच्या माध्यमातून देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच. नो चेंडूचा इशारा केला जातोय. या मॅच मध्ये आता ट्विस्ट निर्माण झाली आहे. अत्यंत महत्वाच्या क्षणाला नो चेंडू आलाय आणि ज्या ज्या वेळेला क्रिकेटमध्ये नो चेंडू येतो आपल्या बरोबर फ्री हिट घेऊन येतो. संधी निर्माण झाल्या करंडी मेढा संघाला. राकेश फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटचा चेंडू चांगला हाताळला जातोय. खोदून काढण्याचा प्रयत्न. यॉर्करचा चेंडू दुहेरीचा प्रयत्न आहे. दुसरी धाव धोक्याची ठरली असती. फेकी खराब होती आणि क्षेत्ररक्षण देखील खराब होत आहे. एक धाव होती तिथे मात्र 2 धावा प्राप्त केल्यात. फारसं नुकसान होणार नाहीये. फ्री हिटचा चेंडूचा फायदा घेता आला नाहीये राकेश यांना आणि टीमची धावसंख्या धावफलकावर या 2 धावेच्या मदतीने 43 धावा. 3 चेंडूमध्ये आता 16 धावांची आवश्यकता. माणसाची वेळ आणि मैदानातला खेळ पलटायला वेळ लागत नाही, परंतु इथे खेळ बदलला जाईल का टीम करंडी मेढा. 3 चेंडू 16ची गरज. ही मॅच कोण जिंकेल हे ठरवणारा हा महत्वाचा चेंडू. 3 चेंडू 16 धावांची गरज असताना गॅप मध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. 4 धावा चौकार येतोय. फलंदाज राकेश यांच्या बॅट मधून. 2 चेंडू 12ची मॅच. 2 चेंडू 12 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. तुम्हाला जर ही मॅच जिंकायची असेल तर आता मात्र तुम्हाला आत्मविश्वासाने खेळ करावा लागेल. आत्मविश्वास जागृत करावा लागेल, कारण क्रिकेटमध्ये आत्मविश्वास हा खूप महत्वाचा घटक असतो. 2 चेंडू 12 धावांची गरज. चला प्लीज स्पीडअप करा टीम देवदेव. राकेश 12 चेंडूमध्ये 15 धावांची महत्वपूर्ण खेळी केली आहे. 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. चला प्लीज स्पीडअप करा. करंडी मेढा एका बाजूला, दुसऱ्या बाजूला टीम दीवदेव. जननी माता चषकाचा पहिला सामना पैसा वसूल पाहायला मिळतोय. 2 चेंडू 12 धावा कंपल्सरी, म्हणजे धावांचा पाठलाग करणे अनिवार्य असे लक्षात घ्या. 2 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. राकेश ऑन स्ट्राईक. 2 चेंडूमध्ये 12ची गरज असताना अगदी बुंदट टाकलेला चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. काठी काढले. फलंदाज राकेश. त्रिफळा बाद. मॅच मध्ये किशोर यांनी पुनरागमन करून दिले आपल्या संघाला, अर्थातच दीवदेव. 1 चेंडू 12 धावांची आवश्यकता. मॅचची औपचारिकता शिल्लक आहे. आशेचा किरण राकेश खेळपट्टीवरती होते, तो देखील मावळलाय. टीम करंडी मेढा आघाडीच्या फलंदाजांना आलेलं अपयश, त्यानंतर मध्यम क्रमामध्ये देखील एखाद्याही खेळाडूने मोठी खेळी केली नाहीये आणि त्यामुळे 47 धावांवरती अगदी पोहोचले टीम करंडी मेढा. 1 चेंडू 12 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज राज क्रमांक 7 वर दाखल झालेत. मॅचची औपचारिकता शिल्लक आहे. किशोर यांनी अंतिम षटकामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केली, आपल्या संघाला मात्र पहिला विजय प्राप्त करून देण्याच्या दिशेने मात्र वाटचाल करत असताना. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो, कारण आज 12 संघ खेळणार आहेत. एक चेंडू 12 धावांची आवश्यकता. क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत आपण भाकीत वर्तवू शकत नाही. क्रिकेटमध्ये चमत्कार होतात आणि इथून एखादा चमत्कार होईल का, अशा गोष्टी क्रिकेटमध्ये कधी कधी घडतात आणि त्या आज मात्र घडतील का या जननी माता चषक 2025 मध्ये.
शेवटचा चेंडू देखील परफेक्ट यॉर्कर गोलंदाज किशोर यांच्या माध्यमातून हाताळला जातोय निर्धाव चेंडू आणि पहिल्याच सामन्यामध्ये एक दमदार विजय प्राप्त करत असताना टीम दिवदेव 11 धावांच्या फरकाने हा सामना जिंकलाय आणि पहिल्याच सामन्यामध्ये करंडी मेढा या संघावर मात्र विजय प्राप्त केलाय. हार्ड लक बॅड लक टीम करंडी मेढा. चुका जरूर झाल्या तर चुकांचा नक्कीच तुम्हाला भुर्दंड बसेल आणि या पहिल्या सामन्यामध्ये विजय प्राप्त करत असताना दिवदेव या संघाने मात्र जननी माता चषक 2025 या भव्य दिव्य दिवस रात्र स्पर्धेमध्ये या स्पर्धेची सुरुवात मात्र अफलातून केली आणि पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच महेंद्र जुनगरे ठरत आहेत. या मॅचचे हिरो ज्यांनी धावा केल्या 29 धावांची महत्वाची खेळी आणि या 29 धावांच्या खेळीमध्ये 3 उत्तुंग षटकार देखील पाहायला मिळाले. तेच ठरतायत महेंद्र जुनगरे प्लेअर ऑफ द मॅच. हॉल मी विनंती करेल सन्माननीय नरेशदादा म्हात्रे साहेब आपल्या शुभ हस्ते या पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही देणार आहोत. या पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच महेंद्र जुंदरे ज्याने तब्बल 29 धावा ठोकल्या 3 षटकार ज्याच्या बॅटमधून आले तो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय हिरो ठरतोय. तर विनंती करेल आपण या मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवण्यासाठी. आज स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आमच्या सोबत आपण पाहिले तर विनोददादा धनावडे साहेब जोडले होते मात्र आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये दाखल झाले स्कोरिंगच्या माध्यमातून अगदी किरण दादा धनावडे. चांगली मॅच पहिलीच मॅच आपण पाहिली जी खेळवली गेली दिवदेव विपक्ष करंडी मेढा अशी मॅच खेळवली गेली. दिवदेव